या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, आता मार्गशीर्ष महिना संपत आलेला आहे आणि आता येणार आहे तो शेवटचा गुरुवार आहे. आता 2025मध्ये 4च गुरुवार आलेले आहेत. तर एखाद्या वर्षी 5 येतात तर एखाद्या वर्षी 4 येतात. पण जो कोणता आपला शेवटचा गुरुवार येतो, मग तो 4था असो किंवा 5वा, तर त्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचे आहे. तर उद्यापन हे का करावं आणि कसं करायचं, तर हीची संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. जसं की आपण मनोभावे व्रत करतो, पूजा मांडणी करतो, कथा वाचतो, ऐकतो, तर तसंच आपल्याला उद्यापन करणंही तेवढंच गरजेचं असतं. कारण आपण जर हे उद्यापन केलं तरच आपण ज्या केलेल्या व्रताचं ना संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं. तर शेवटच्या गुरुवारी हे उद्यापन हे करावंच लागतं आपल्याला. तर 2025मध्ये 18 डिसेंबरला हा आपला 4था गुरुवार येतो. तर आता काही महिलांना जर ह्या गुरुवारी मासिक धर्म असेल तर मग तुम्ही घरातील कोणत्याही व्यक्तीकडून हे उद्यापन करून घेऊ शकता. पण तुम्ही बाहेरगावी राहताय आणि घरामध्ये तुम्ही दोघंच राहताय, तर मग ते करता येत नसेल, मिस्टरांना तेवढा वेळ नसतो, तर मग तुम्ही काय करू शकता, त्याच्या पुढचा 25 डिसेंबरला जो पौष महिन्यातील पहिला गुरुवार येतो ना, तर त्या गुरुवारी हे उद्यापन करू शकतो. तर असं काही नाही की मार्गशीर्षमध्येच उद्यापन झालं पाहिजे. तर काही अडचणीमुळे बऱ्याच महिलांचं उद्यापन हे पुढं जातं. पण पौष महिना हा पण शुभच महिना असतो. असं काही नाही की म्हणजे त्या महिन्यामध्ये उद्यापन केलं तरी चालतं का, तर तुम्ही उद्यापन पौष महिन्यामध्ये करू शकता. जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी जमणार नसेल, तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारीही तुम्हाला काही अडचण आले, सुतक आला, तर सुतक काही सांगून येत नाही, तर तुम्ही त्याच्यानंतरचा जो येतो दुसरा गुरुवार, तर त्या गुरुवारीही उद्यापन करू शकता. मासिक धर्म असेल, घरातील दुसरी व्यक्ती करणारी असतील, तर मग तुम्ही फक्त उपवास करायचा आणि कथा ऐकायची आणि घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून हे उद्यापनाच्या दिवशी पण आपण जशी की अगोदर पहिल्या गुरुवारी किंवा दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी जशी पूजा मांडणी केली होती, अगदी तशीच मनोभावे आपल्याला पूजा करायची आहे. पूजा तुम्ही सकाळी मांडा, संध्याकाळी मांडा, तुमच्या वेळेनुसार तुम्ही पूजा मांडणी करू शकता. पूजा मांडणी करून आपल्याला म्हणजे त्या दिवशी उपवास करायचाच असतो. तर देवीला नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि सायंकाळच्या वेळी उद्यापन हे सायंकाळच्या वेळी केलं जातं. पण काही कारणास्तव जर तुम्हाला सायंकाळच्या वेळी जमत नसेल, तर तुम्ही सकाळी केलं तरीही चालतं किंवा दुपारनंतर केलं तरीही चालतं. फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये फक्त करू नका, बाकी वेळेमध्ये तुम्ही करू शकता. आता कसं सिटीमध्ये असतील तर मग सायंकाळच्या वेळी सुवासिनींना यायला जमत नसेल, तर मग त्यांच्या वेळेनुसार तुम्ही टाईम मॅनेज करून केलं तरीही चालतं. असं काही नाही की आता व्हिडिओमध्ये तर असं सांगितलेलं आहे की सायंकाळच्या वेळेसच उद्यापन करावं, तर तसं काही नाही. कधीही त्या महिलांना कधी वेळ असेल सुवासिनींना, तर त्या वेळेमध्ये तुम्ही बोलवून हे उद्यापन करू शकता. फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये फक्त करू नका, बाकी वेळेमध्ये तुम्ही केलं तरीही काही हरकत नाही. आता गावाकडे असेल तर कसं होतं, सगळ्यांच्याच घरी ही पूजा मांडणी केलेली असते, तर मग सायंकाळच्या वेळी दिवा लागण्याच्या वेळेमध्ये स्त्रिया सगळ्यांच्या घरी जातात, एकामेकीच्या घरी हळदी कुंकाला जाऊन हळदी कुंकू घेतात आणि उद्यापन करतात. तर मग सिटीमध्ये हे सगळं पॉसिबल होत नाही, कारण लांब लांब राहणारे असतील महिला किंवा मग सायंकाळचं वेळ त्यावेळी त्यांचं टाईम मॅनेज होत नसेल, तर मग तुम्ही सकाळी घ्या किंवा त्यांच्या वेळेनुसार 4 वाजता दुपारी तुम्ही हे केलं तरीही चालतं. असं काही नाही, फक्त आपल्याला उद्यापन करणं गरजेचं असतं, तरच या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला भेटत असतं. आता बाहेरगावी काही राहणार असतात मैत्रिणी, तर त्यांना काय होतं, ताई आमच्या शेजारी ह्या दुसऱ्या आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हे व्रत वैकल्य केलं जातं, तर बाहेरच्या बऱ्याच राज्यामध्ये हे पूजा मांडणी व्रत वैकल्य केलं जात नाही. तर मग हळदी कुंकवाला मी कोणाला बोलवू, एखादी स्त्री असेल तशी तुमच्याकडे तर तुम्ही बोलवा, किंवा मग एखादी कुमारिकेला बोलवूनही तुम्ही उद्यापन केलं तरी चालतं. पण तुमच्याजवळ जर 5-7 सुवासिनी भेटल्या, 9-11 अशा विषम संख्येमध्ये, तर आवर्जून तुम्ही त्यांना बोलवून हे उद्यापन करू शकता. पण जर भेटत नसेल तर एखादी तरी सुवासिनी किंवा कुमारिका बोलवून तुम्ही हे उद्यापन केलं तरी चालतं. जसं तुमच्याकडे भेटत असतील तशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे हे. तर उद्यापनाच्या दिवशी आपण सुवासिना किंवा कुमारिकांना बोलवून त्या लक्ष्मी मातेला खीर जास्त प्रिय आहे, तर आपण खीर बनवून घेऊ शकतो. आता उपवास असतील सुवासिनींचं, तर मग उपवासाचीच खीर बनवायची आणि त्यांना खिरीचा नैवेद्य द्यायचा. यथाशक्ती तुम्हाला जर जेवण बनवायला जमत असेल, तुमची इच्छा असेल, तर तुम्ही तेही करू शकता. जेवण बनवून तुम्ही त्यांना जेवायलाही घातलं तरीही चालतं, किंवा मग तुम्ही या व्रतेचं एक पुस्तक
आणि एखादं फळ दिलं तरीही चालतं, जशी तुमची इच्छा असेल तसं. असं काही नाही की म्हणजे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जेवणच करून घाला किंवा हेच करून घाला, असं काही नाही. तुम्हाला जे जमेल, तुमची जी काही इच्छा असेल तर त्यानुसार तुम्ही हे केलं तरी चालतं. पण जे आपण सुवासिनी बोलवतो तर त्यांना हळदी कुंकू लावायचं. आणि या व्रतीचं तुमच्याकडे जर एखादी म्हणजे पुस्तक असेल तरी दिलं तरी चालतं, नसेल तर एखादं फळ द्या. फक्त आंबट फळं देऊ नका. केळी, सफरचंद हे फळी तुम्ही देऊ शकता. तर एक एक फळ देऊन त्यांना नमस्कार करायचा. कारण आपल्या घरामध्ये त्या दिवशी जी येत असते सुवासीन, तर ती लक्ष्मी मातेचं स्वरूपच असते. तर लक्ष्मी मातेचं स्वरूप म्हणून त्यांना आपण नमस्कार करायचा. आणि जो काही नैवेद्य बनवलेला असेल, उपवासाचा असेल, तर त्याचाही प्रसाद म्हणून त्यांना द्यायचा खायला. आता काही भागामध्ये ज्या आपण सुवासिनी बोलवतो तर त्यांची खणा नारळाने ओटीही भरली जाते. तर आता थोडीशी भाग बदलली की थोडीशी पद्धत बदलते. जर तुमच्याकडे हे तसं करत असतील, पिढ्यानपिढ्या जर चालत आलेली असेल पद्धत, तर तुम्ही आवर्जून करून घेऊ शकता. तुम्ही खणा नारळाने ओटी भरू शकता सुवासिनींना. किंवा एखादं फळ, एखादं फूल, गुलाबाचं फूल असेल किंवा गजरा असेल, असं काहीही दिलं तरी चालतं. कुमारिका असतील तर त्यांना एखादा मेकअपचा बॉक्स देऊ शकता. म्हणजे मेकअपच्या साहित्यातली कोणतीही वस्तू तुम्हाला जमत असेल तर ते देऊ शकता. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही त्या दिवशी सायंकाळी ब्राह्मणाला शिदा, वस्त्र किंवा दक्षिणा देऊन नमस्कार करू शकता, जर जमत असेल तुम्हाला तर. तर संध्याकाळच्या वेळेला मग गाईला अगोदर नैवेद्य दाखवायचा, लक्ष्मी मातेलाही नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि नंतर मग आपण उपवास सोडायचा आहे. आणि उत्तरपूजा ही आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी करायची असते, म्हणजेच शुक्रवारी सकाळी उत्तरपूजा करायची आहे. आता तुम्हाला जर एकही कुमारिका किंवा एकही सुवासीन भेटत नसेल तर मग तुम्ही काय करू शकता. आता घरामध्ये जी काही आपण पूजा मांडणी केलेली आहे, तर पूजेच्या ठिकाणी लक्ष्मी मातेचीच आपण ओटी भरायची. खणा नारळाने ओटी भरा. काही फळं असतील त्याने ओटीचं जे काही साहित्य असेल किंवा शृंगाराचं साहित्य असेल तर त्या साहित्याने लक्ष्मी मातेची फक्त ओटी भरली तरीही चालतं. कारण सर्वांनाच सर्व करणं पॉसिबल होत नाही आहे. कारण सिटीमध्ये राहणाऱ्यांना महिला भेटणं किंवा कुमारिका भेटणं किंवा तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला जर एखादी मुलगी असेल तर त्या मुलीलाही तुम्ही हळदी कुंकू लावून एखादं कथेचं पुस्तक, फळ असं देऊ शकता. तर मुलीलाही नमस्कार केला तरीही चालतो. जर तुमच्याकडे भेटत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे उद्यापन करू शकता. पण एक तरी सुवासीन किंवा एक तरी कुमारिकेला आपल्याला हे हळदी कुंकू द्यायचं असतं आणि नमस्कार करायचा असतो. काहीतरी नैवेद्य गोड बनवून द्यायचा असतो. अशा पद्धतीने जर आपण उद्यापन केलं तरच आपल्याला या केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ प्राप्त होतं. काही कारणास्तव जर तुम्हाला 18 डिसेंबरला उद्यापन करता येत नसेल तर तुम्ही मग 25 डिसेंबरला उद्यापन करू शकता. पण उद्यापन करेपर्यंत आपल्याला गुरुवारचं व्रत आहे तर ते व्रत आपल्याला चालूच ठेवायचं असतं. उपवास हा करायचाच असतो. 18 तारखेला जर काही अडचण असेल तर तुम्ही फक्त उपवास करा. पूजा मांडणी करता येत नसेल तर उपवास फक्त करावा. आणि मग तुम्ही ज्यावेळी तुम्हाला उद्यापन करायला काही अडचण नसेल तर त्या दिवशी पण तुम्ही गुरुवारचा उपवास करून पूजा मांडणी करून मग असं विधिवत तुम्ही उद्यापन करू शकता. उद्यापन हे करणं आपल्याला गरजेचंच असतं. उद्यापन केलं तरच आपल्याला संपूर्ण व्रताचं हे फळ प्राप्त होतं. त्यामुळे उद्यापन हे आवर्जून करा. जर 18ला नाही जमलं तर तुम्ही 25 डिसेंबरला हे उद्यापन करू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.